दोन्ही संघ संघनायक खेळाडू पंच एक जर आपल्याला पाहायचं झालं 1980 81 82 84 पर्यंत वेस्ट इंडिज टीमकडनं डेस्मंड हेन्स आणि गॉर्डन ग्रीन अशी दोन ओपनिंगची बल्लेबाजांची जोडी होती. त्या दोन फलंदाजांच्या नावावर मोठा रेकॉर्ड होता की सलग त्यांनी जवळजवळ 110 की 111 आय एम नॉट शुअर अबाउट दॅट, पण त्यावेळेचा तो एक रेकॉर्ड होता त्यांच्या नावावर होता. त्यावेळेला आपले सुनील गावस्कर, अजित वाडेकर हे लोक त्यावेळेला खेळत होते. कारण तो काळ होता तो 1981 लेट 70s 76 70 अर्ली 80s येस 81 82 83 84 आणि त्या दरम्यान नंतर कपिल देव आपल्याकडे होते त्यावेळेला आणि कपिल देव यांनी 1983 वर्ल्ड कप जिंकला. ती टीम तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या टीमच्या बाबतीत सगळ्यांची त्यांची नावं आपल्या सगळ्यांना क्रिकेटर्स लोकांना त्याची पाठ असणारच आहे. आणि तो जो काळखंड होता त्या काळखंडामध्ये सुद्धा आपल्याकडे ओपनिंगची फलंदाजांची जोडी होती. आधी अंशुमन गायकवाड, त्यानंतर मात्र चेतन चव्हाण आणि स्वतः सुनील गावस्कर अशी फलंदाजांची जोडी. पण त्याचबरोबर एक जर का मोठी जर जमेची बाजू म्हणावी तर सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली ह्या दोघांमध्ये सुद्धा एक नंतर रेकॉर्ड झाला. तो रेकॉर्ड त्यांनी डेस्मंड हेन्स आणि गॉर्डन ग्रीनिजचा रेकॉर्ड मोडला होता. सलग जास्तीत जास्त ओपनिंग बॅटिंग करण्याची जी पेअर ऑफ द बॅटिंग ओपनिंग पेअर ऑफ द बॅट्समन तो आपल्या भारताच्या नावावर होता. पुनश्च एकदा चला मैदानाकडे. राजू चौधरी राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू ऑफस्टंपचा चेंडू, परंतु त्याला पूल केलेल्या चेंडूला इथे मिडविकेट क्षेत्रामध्ये दोन क्षेत्ररक्षक होते, परंतु दोघांच्या बरोबर मधोमध चेंडू जाताना दिसत होता आणि दोघांनाही चेंडू थांबवता आलेला नाही आहे वैभव, आणि चेंडू जातो तो सीमारेषेच्या पार. काय म्हणायचंय? मिसफिल्ड क्षेत्ररक्षक, जर क्षेत्ररक्षणाची साथ गोलंदाजाला नसेल तर गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच पडतो. आणि जेव्हा क्षेत्ररक्षकाची साथ गोलंदाजाला असते तेव्हा मात्र गोलंदाज बहरून येतो, त्याचा उत्साह वाढतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळते इथं. नक्कीच वैभव. दरम्यान मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू, इथे मारलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता, पुढे आलेला आहे, फील्ड केलेला आहे. दरम्यान मात्र एक धाव पाहायला मिळते. 4 आणि 1 5 धावा आतापर्यंत फळकावर पाहायला मिळतात त्या संघाच्या. पुनश्च एकदा राजू चौधरी आणि समोर असणार एक उंचापुरा मजबूत एसटीचा असा उदय तांडेल खेळण्यासाठी सज्ज. खोदून काढलेल्या चेंडूला परंतु तितक्या तोलामोलाची फिल्डिंग करताना दिसतो राजू चौधरी. आपल्या फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता चेंडू, अन्यथा चेंडू सरळ कार्पेटच्या सहारे आपल्याला मग म्हणावं लागलं असतं की दिस इज कॉल्ड अ सुनील गावस्कर शॉट. बट इट इज रिअली ॲब्सोल्युटली डिफिकल्ट टू बोलतात ना, अडवणं हे गोलंदाजाला स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये खूप डिफिकल्ट असतं. तो तेवढा स्पीडमधला चेंडू त्यांनी अडवलेला आहे. नक्कीच. दरम्यान मात्र चेंडूला पूल केलेला आहे, चेंडू उचलून मारलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा इलिव्हेशन बरोबर नव्हता, टायमिंग बरोबर होतं, परंतु चेंडू उंच उडालेला होता. जर का तो चेंडू फ्लॅट गेला असता तर चेंडू सीमारेषेच्या पार गेला असता, परंतु इथे चेंडू उंच उडाल्या कारणाने चेंडू हवेमध्ये राहिला आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक. त्याचबरोबर मनोज कुठली चूक नाही करत. नक्कीच मनोज याने नक्कीच पाहिलं की शशी सारखा फलंदाज आहे तिकडे बाद होणार आणि ह्या फलंदाजाचा जर मी झेल सोडणार तर तो खामियाजा मोठा आपल्या टीमला होईल. आणि ती कुठलीच चूक न करता एकदम परफेक्ट त्या कॅचला जज केलं, चेंडूला हेरलं आणि झेल पकडला मनोज यांनी. खरोखरच मोठा आदरा बसतोय तो सारसोले संघाला. प्रभाकरजी. येस, व्हेरी गुड. इट वॉज अ परफेक्ट जजमेंट कॅच म्हणावं लागेल फ्रॉम मनोज. कुक्षेत्रच्या संघाकडनं खेळतो, नेहमीच चांगली क्षेत्ररक्षण करतो आपल्या संघासाठी. आणि त्याचबरोबर पहिला गडी बाद झालेला, एक मोठा फलंदाज बाद झालेला, शशी तांडेल सारखा फलंदाज. पहिला गडी बाद झालेला तो 6 धावा फळकावर लागलेले आहेत आणि पहिला गडी बाद झालेला इथे. खरोखरच जमेची बाजू म्हणावी लागेल ती राजू चौधरीसाठी की ज्या वेळेला वैभव ज्या वेळेला गोलंदाज विकेट घेतो त्यावेळेला त्याचं मनोधैर्य वाढतं. ॲब्सोल्युटली. ते आता बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी, पुढचे 3 चेंडू कशा पद्धतीने पडतात ते आपल्याला बघायचे. शेवटचे 2 चेंडू असणारे ओव्हरमधले आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत, 6 धावा झालेल्या आहेत फळकावर, 1 गडी मात्र बाद झालेला आहे. आणि नवीन फलंदाज येतोय तो मिथून.
मिथून एक अटॅकिंग बॅट्समन आहे. बघूया आता इथे त्याला गरज असणार आहे, मोठी धावसंख्या उभारायची आहे संघाला. आतापर्यंत 6 धावा फळकावर लागल्या. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला स्क्वेअर कट केलेला आहे. चेंडू जातो, चेंडू पाठी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय. चेंडू फेक येईपर्यंत दुसरी धाव सहजगत्या घेतोय तो उदय. उदयची कॉलिंग होती आणि उदयने मात्र जराही. प्रभाकरजी, हा चेंडू तुम्ही पाहिला नसेल मला वाटतं, कारण की ह्या चेंडूच्या अगोदर बॉलरने बॅट्समनला पाहिलं. बॅट्समन थोडासा पुढे सरसावलेला होता. व्हेरिएशन पाहायला मिळालं. स्लो डिलिव्हरी टाकली, पण त्या फलंदाजाने नक्कीच चांगला चेंडू खेळून काढला आणि 2 धाव मिळतात. पुन्हा एकदा इथे पाहायला मिळतोय चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. इथे मात्र खरोखरच उदय तांडेल यांनी मिथूनच्या पट्ट्यातून आता आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्या चौकाराच्या सहाय्याने पुन्हा एकदा धावसंख्या मात्र चांगल्या स्थितीत येताना दिसतोय. 12 या धावसंख्येवर 12 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहली ओवर की समाप्ति के बाद में 12 रन स्कोरबोर्ड के ऊपर 1 विकेट का पतन यहाँ पे देखने को मिल रहा है. और बहुत ही बढ़िया बैटिंग कर रहे दोनों भी बल्लेबाज, उदय तांडेल और मिथुन. दोनों के पास बड़े अच्छे शॉट्स है. दोनों लाजवाब खिलाड़ी है. अब देखना है इस दूसरी ओवर में कहाँ तक पहुँचा लेते हैं, क्योंकि 12 की एवरेज से अगर स्कोर करते हैं तब ये बहुत ही अच्छा स्कोर बन सकता है. अब आए हैं दीपक पाटिल, NMPL के चेयरमैन जो है वो गेंदबाजी की छोर संभाले हुए. देखना है सामने खड़े हैं उदय तांडेल. दूसरी ओवर की शुरुआत. राइट आर्म ओवर द विकेट. गेंद लेके जा रहे हैं ऑफटर्मच्या बाहेरचा चेंडू. चेंडूला टॅप केलेला आहे. चेंडू जातोय मात्र 1 बाउन्स. फिल्डर आहे तिथे राजू चौधरी. 1 धाव मात्र घेतलेली आहे सहजगत्या आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना दिसते 13 या धावसंख्येवर. 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र पुनश्च एकदा मिथून खेळण्यासाठी सज्ज होतोय. दीपक पाटील 10 ते 12 पावलांचा स्टार्ट घेऊन जाताना दिसणार आहे तो दीपक पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार आहे मिथूनसाठी. इथे दोरका शॉट. चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू जातोय तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी एक उत्तुंग असा षटकार आणि या षटकाराने मात्र आपले ताकद, पॉवर, टायमिंग दाखवताना दिसतोय इथे मिथून. स्फोटक, विस्फोटक, घनाघाती फलंदाज आहे मिथून. त्या मिथूनला जर बॅट खाली चेंडू देणार तो नक्कीच नेणार. त्याने बरोबर बघितलं मिथून आणि चेंडू बॅट खाली आहे आणि असा जो फटका मारला, एक वार, घनाघाती वार म्हणता येईल, तोच त्या चेंडूवरती केला आणि 6 धावांसाठी पाठवला तो फटका लॉंग ऑनच्या वरून. प्रभाकरजी, लॉंग ऑनला राजा उभा आहे पण त्याला काही करता आलं नाहीये. पुन्हा मॅक्सिमम ऍब्सोल्युटली खरोखर चिकना सुंदर फटका म्हणता येईल याला. या चेंडूला पाहतच राहिलो आपण. जो चेंडू, जो फटका मारला, खरोखरच मिथून, मी म्हटलं की स्फोटक, विस्फोटक, घनाघाती वार म्हणता येईल. नक्कीच एक आक्रमक फलंदाजाची चुणूक दाखवताना दिसतोय तो मिथून. खरोखरच बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. डोळ्याचा फारणा पिढे असे 2 क्रिकेट रसिकांना हे फटके मोहून टाकतात प्रभाकरजी. नक्की 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 नक्की. इट इज कॉल्ड व्हॉट अ टायमिंग. इट वॉज अ टायमिंग इन दॅट शॉट. व्हॉट अ ग्लोरियस शॉट इट इज. खरोखरच चेंडूला हेरला, टायमिंग बरोबर त्याने जमवलं होतं आणि ज्या पद्धतीने चेंडूचा स्पीड, त्याच पद्धतीने बॅटचं स्पीड आणि त्याच पद्धतीने चेंडूला धाडलेला सीमारेषेच्या बाहेर. ऍब्सोल्युटली करेक्ट. पाहूया पुढचा चेंडू. नक्कीच आता नक्कीच घाबरतील, कारण की चेंडू लागोपाठ बॅक टू बॅक 6 जेव्हा लागतात तेव्हा मनोबल, तुम्ही बोलले विकेट पडतं तेव्हा धैर्य वाढतं, पण जेव्हा फटके लागतात ना तेव्हा मात्र मनोबल कमी होतं. नक्कीच. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुन्हा एकदा चेंडूला उचललेला हॅट्रिक ऑफ द सिक्सर.
या वेळेस सुद्धा म्हटलं, कारण की हा चेंडू काय देईल, 2 लागोपाठ षटकार पडून तिसरा षटकार नक्कीच मारणं, हॅट्रिक केली इथे प्रभाकरजी. खरोखरच सुंदर शॉट म्हणावा लागेल. हा चेंडू खराब नव्हता, चेंडू पायातला होता, पण त्याला खोदून काढलेला आहे. हेलिकॉप्टर शॉट सारखाच हा शॉट म्हणावा लागेल. याला फलंदाजाला मानावं लागेल, कारण की तो खोदून नेलेला आहे. हेलिकॉप्टर शॉट नव्हता, पण त्या चेंडूला बरोबर हेरलं, थोडंसं पाठीमागे आला. त्या चेंडूला राजाच्या वरून, लॉंग ऑनच्या वरून पहिला षटकार जो घेतला तर त्याच्यासारखा लागोपाठ हा तिसरा षटकार आलेला आहे. षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. काय मनात आहे मिथुनच्या माहिती नाही आहे, परंतु त्याच्या मनात असं असेल की जास्तीत जास्त षटकार खेचण्याचा प्रयत्न करणार आहे तो कदाचित. बघूया. राईट आर्म ओव्हर द विकेट. दीपक पुन्हा एकदा. इथे शॉर्ट पिच चेंडू, थोडासा चेंडूचा टप्पा मागे घेतला दीपक यांनी. इथे थोडीशी चाणाक्ष खेळी खेळलेला दीपक. कारण पहिले 3 चेंडू होते ते स्लॉग एरियामध्ये होते, बॅटच्या खाली येताना दिसत होते. पैकी एक चेंडूला मात्र त्याने खरोखर तो चेंडू बनवला होता. ॲब्सोल्युटली. त्याला अक्रॉस द लाईन त्यांनी मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये षटकार जो खेचला होता तो चेंडू त्यांनी बनवलेला होता, शॉट बनवलेला होता. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गुड लुकिंग बॉलिंग. चांगलं कमबॅक केलेलं आहे त्यांनी. 3 षटकारानंतर ज्या वेळेला खच्चीकरण होतं गोलंदाजाचं, परंतु कोणतंही न डगमगता त्यांनी शेवटचे 2 चेंडू मात्र डॉट चेंडू टाकले. ही त्याची जमेची बाजू आहे दीपक पाटील याची. 6-3 18 आणि 19 धावा आतापर्यंत दीपक यांनी दिलेल्या आहेत ह्या ओव्हरमध्ये. आणि 31 का लिहिलं, 31 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत त्या संघाच्या. ओके. पहिल्या षटकात 12 धावा, दुसऱ्या षटकात 19 धावा, एकूण धावसंख्या झालेली ती 31 धावा फळकावर लागलेल्या आहेत आतापर्यंत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 2 ओव्हर समाप्त झालेले आहेत. 2 ओव्हरच्या नंतर 31, अजूनही 2 ओव्हर येणे बाकी आहे. बघूया 50च्या पार जातोय संघ की रोखून धरतोय कुक्ष संघ, ते बघायचंय. आणि या पुढच्या 2 ओव्हरसाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करेन वैभव तांडेलेच्या. थँक्यू प्रभाकरजी, थँक्यू सो मच. पहिलं षटक पाहिलं आपण, राजू चौधरी याने फक्त आणि फक्त 12 धावा खर्चिल्या. मात्र दुसरं षटक जे आलं दीपक याचं, ते 19 धावा खर्चिला. थोडंसं महागडं षटक म्हणता येईल, पण नाही, 4 षटकांमध्ये हाणामारी आपल्याला पाहायला मिळतेच. पाहूया नवीन गोलंदाज सोमनाथ. चांगला चेंडू मारायचा होता, स्वतःच्या फॉलो थ्रूने पायाने अडवतोय. 1 एक्स्ट्रा धाव मिळते उदय याला. या 2 धावा मिळतात. 2 धावेने संघ पोचतोय 33च्या घरात. तिसरं वैयक्तिक पहिलं षटक सोमनाथ. पाहूया 4 षटकांचा सामना. नवीन आलेले प्रेक्षक, क्रीडा रसिक, क्रिकेट रसिक त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो, हा सामना रंगतोय तो कुक्षेत 11 विरुद्ध सारसोल 11. नाणेफेकी जिंकली. कुक्षेत 11नी आमंत्रित केलं फलंदाजीसाठी आणि फलंदाजी करतोय कुक्षेत सारसोल 11 संघ. आत्ताचा चेंडू स्क्वेअर लेगच्या अंपायरला पप्पी घ्यायला गेला होता चेंडू. तो चेंडू आडतोय, अंपायरला लागतोय. 1 धाव मात्र. चेंडूमध्ये स्पीड होता, अंपायरला सुद्धा आजूबाजूला मूव्ह करता आला नाहीये. तो म्हटल्याप्रमाणे पप्पी घेण्यासाठी गेला होता. खरं तसंच काही योग आपल्याला पाहायला मिळतोय. या तिसरं सोमनाथ 8 पावलांचा रनअप. पाहूया मिथून, स्फोटक विध्वंसक फलंदाज. आत्ताचा चेंडू, हो चांगले क्षेत्ररक्षण, पायाने अडवतोय चाणाक्ष क्षेत्ररक्षक. 1च धाव मिळेल नक्कीच. 2 धावा होत्या तिथे, 1च धाव मिळेल मिथून याला. या 1 धावेने धावफळक हलते 34-35 धावसंख्या धावफळकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. मोठी धावसंख्या, मनसुबा असेल नक्कीच, इरादा असेल, प्लॅनिंग असेल सारसोल 11 संघाची. उदय, हो चांगला चेंडू मारायचा होता, प्रयत्न, बॅट अर्धीच ठेवली आणि ऑन साईडला खेळून काढला चेंडू. 1 धाव मिळते. 36 धावसंख्या धावफळकावर. आतापर्यंत सोमनाथ याने 4 चेंडू फेकले. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्याच्यानंतर मात्र 1 सिंगल धाव, अशा 3 धावा येत आहेत. पाहूया पुढचे 2 चेंडू शिल्लक. समोर आहे एक स्फोटक घनाघाती फलंदाज सारसोल 11 संघाचा मिथून. पाहूया, हा आकुटप्प्याचा चेंडू पोल केलेला आहे, सरळ जातोय लॉंग ऑनच्या दिशेला. तिथे दीपक क्षेत्ररक्षक अडवतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय. या 1 धावाने धावसंख्या 37च्या घरात. वळूया
थोडंसं स्पीड वाढवा. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. जकडून ठेवलं, अडवून ठेवलं, लोखून ठेवलं सारसोले संघाला, कारण की पहिले 2 षटक 12 आणि 19 आणि हे तिसरं षटक. हो हो हो, नाही नाही. आणि काय षटकार. शेवटचा चेंडू मात्र आखोट टप्प्याचा खराब चेंडू, उंच पुरा. हा फलंदाज उदय याच्या बॅटमधून येतो 6 धावा आणि या 6 धावेने धावसंख्या धावफलकावर 43. या षटकामध्ये सुरुवातीचे 5 चेंडू चांगले फेकले, मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार येतोय आणि या 6 धावेने धावसंख्या 43. पाहूया अखेरचं अंतिम फायनल ओव्हर. घणाघाती फलंदाज दोन्हीही उदय आणि मिथुन. प्रभाकरजी. नक्कीच शेवटची ओव्हर आक्रमक ओव्हर असणार आणि आक्रमक ओव्हरसाठी आक्रमक फलंदाजी करतायत. कशा पद्धतीचं आक्रमण होतं आणि कशा पद्धतीने कुक्ष संघ रोखतोय ते बघायचं आहे. परंतु आतापर्यंत जर पाहायला गेलं तर बॅट्समन हाबी झालेले आहेत, इतकं मात्र खरं आहे. नक्कीच. कारण ज्या वेळेला त्यांना षटकार मारायचा आहे त्या वेळेला त्यांनी पाहिजे तिकडे त्या पद्धतीने षटकार मारलेले आहेत. पण सोमनाथ त्याची ओव्हर 5 चेंडू खरोखरच चांगले चेंडू टाकलेले होते, 2 आणि सलग फक्त सिंगल धाव. पण शेवटचा चेंडू कुठेतरी अडकला आणि तो आखोट टप्पा पडतोय आणि त्याचाच फायदा उठवतो उदय. जास्त शॉर्ट पिच पडला तो. जर तो चेंडू गुडलँड स्पॉट पर्यंत गेला असता, गुडलँड स्पॉटला पिच झाला असता तर कदाचित तो मारता नसता आला. परंतु मात्र हाईटचा फायदा मिळतो उदय याला. यू आर राईट, ॲब्सोल्युटली. या शेवटचं अखेरचं अंतिम षटक घेऊन गोलंदाज. हा आखोट टप्प्याचा चेंडू मारायचा होता, नाही. गोलंदाज बॉलर योगेश. या योगेश शेवटचं अंतिम फायनल ओव्हर. हाणामारीचं षटक म्हणतात कारण की 4 षटक हाणामारीचेच आहेत. मारो बस, कारण की इथे किती अजून वाट बघणार. मोठा स्कोर जिंकायचा असेल तर मोठा स्कोर पाहिजे आणि सारसोले 11 हे जाणून चुकलेलं आहे की कुक्षेत 11 संघ देखील मोठा आहे, मोठे फलंदाज आहे आणि तोच विचार करून ही फलंदाजी त्यांची चालू आहे. पाहूया योगेश पुढचा चेंडू फेकेल मिथुन याला. मिथुन नाही, आत्ता नाही, आत्ता कुठेतरी चुकतोय, पंचांकडून दाद मागतो. नाही, चेंडू फेअर आहे, फेअर डिलिव्हरीज. प्रभाकरजी काय म्हणायचं आहे? हा चेंडू नक्कीच चेंडू मिडल आणि लेग स्टंपच्या वरून गेलेला होता. चेंडूला मारण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फसलेला प्रयत्न. चेंडू आणि फळी यांचा मेचकूट काही जमला नाही आहे आणि इथे एक निर्धाव चेंडू. आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न केला होता योगेशच्या त्या चेंडूवरती. आत्ता व्हेरिएशन पाहायला मिळते. फसवलं मला वाटतं इथे. नाही, इथे फलंदाज गोलंदाज नाही तर क्षेत्ररक्षक फसतोय. जजमेंट त्या झेलवरती जाऊ शकला असता मनोज किंवा दुसरा हा जो क्षेत्ररक्षक. नाही, नक्कीच वैभव जास्त वेळ हवेमध्ये चेंडू होता. एक क्षेत्ररक्षकाने जाऊन चेंडूवर कॅच घेण्याचा प्रयत्न करू शकत होता. बॅकअपला दुसरा क्षेत्ररक्षक होता, परंतु तसं काही झालं नाही इथे. आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात की इथे एक धाव मिळते. या पुन्हा एकदा योगेश. आता मात्र शेवटचे काही चेंडू आणि उदय तांडेल. म्हटलं उदय तांडेल. हा जो उदय तांडेल एक घणाघाती फलंदाज आणि त्या घणाघाती फलंदाजामधून बॅटमधून येतात हा 50चा फटका, म्हणजे धावसंख्या धावफलकावर 50. एक जोरदार टाळ्या असायला पाहिजे, कारण की 3 षटक आणि 4 चेंडूमध्ये 50 धावा आलेल्या आहेत. एक स्फोटक विस्फोटक फलंदाजी. प्रभाकरजी नक्कीच खरोखरच एक जबरदस्त शॉट म्हणावा लागेल. टायमिंग शॉट पाहायला मिळाला. चेंडूला फ्रंट फूटवर गेला, त्यांनी बरोबर त्याला चेंडूच्या टप्प्यावर चेंडू उचलला आहे आणि चेंडू सरळ गेला लॉंग ऑफच्या दिशेने. सरळ षटकार, गगनचुंबी षटकार म्हणावा लागेल. पाहूया पुढचा चेंडू फेकेल योगेश. पुन्हा एकदा उदयसाठी काय करतोय बघायचं. हे काहीतरी मला वाटतं थोडंसं स्लिप झालेलं आहे आणि स्प्रे. प्रसादजी स्प्रे घेऊन जायचं आहे, हे घ्या. इथे गोलंदाजाची रॉंग स्टेपिंग झालेली आहे. ज्या वेळेला रॉंग स्टेपिंग होते त्यावेळेला जेव्हा तो पॉपिंग क्रीज जवळ येतो त्यावेळेला थोडासा थंबल होतो. तो काहीचा प्रकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्या कारणाने तो तिथे स्लिप पण झालेला आहे. करेक्ट. आणि म्हणून तो तिथे स्लिप होऊन खाली पडले. मे बी शूज पण कारणीभूत होऊ शकतात. राईट, कधी कधी शूजचं पण असं होऊ शकतं. जर का खालचा सोल जर का फ्लॅट होत झाला असेल तर तोही एक प्रकार असू शकतो. हरकत नाही आहे, परंतु
2. चला, याच्या नंतरचा होणारा सामना मी अनाउन्समेंट करतोय. बेलापूर विरुद्ध पावणे. तर दोन्ही संघ नायक समालोचन कक्षामध्ये येऊन नाणेफेकी करून घ्यायचं आहे या इनिंग नंतरच. येस, शुअर. शेवटचे काही 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग नंतर. पावणे संघ आमच्या जवळच आहेत, दिसत आहेत आम्हाला, या थम्स दाखवतात. येस दादा. बेलापूर संघ देखील आला असेल, नक्कीच आलेला आहे. दोन्ही हजर आहेत. दोन्ही संघ खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आम्ही करावे 40+ खूप खूप धन्यवाद. कारण की ही जी टुर्नामेंट, ही स्पर्धा आयोजित केलेली आहे 40+ मास्टर क्लब स्पर्धा 2025. तसेच बेलापूर संघाचे कर्णधार तुम्ही देखील यायचं आहे. वळूया सामन्याकडे. या शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. योगेशच्या षटकातले, मला वाटतं योगेश याला रिप्लेस करतोय. योगेशच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू फेकण्यासाठी मला वाटतं राजा या. सारसोळे 11 धाव संख्या धावफलकावर 50-50 अर्धशतक झळकलं आहे. उदय वैयक्तिक खेळतोय. 18 या धावसंख्येवर. शशी बाद झाला. 27 धावसंख्येवर खेळतोय मिथुन आणि शशी लगेचच बाद झाला होता, मला वाटतं 5 धावसंख्येवर. संघाची एकूण धावसंख्या 50, अर्धशतक, 3 षटकं आणि 4 चेंडू. अजून 2 चेंडू शिल्लक. कुक्षेत 11 रिटायर आउट झालेला खेळाडू योगेश, याच्या जागेवरती राजा. पाहूया राजा काय वाजवतो. उदयचा बाजा या उदय वाजवतो बाजा बघायचा आपल्याला. मारतोय की घेतोय. हे फुलटॉस, लोअर फुलटॉस होता, परंतु 4 धावा. पहिलाच चेंडू खणखणीत असा चौकार येतोय उदय याच्या बॅटमधून. संघाची एकूण धावसंख्या पोहोचते 54 वरती. एक मोठी धावसंख्या 54. मला वाटतं आतापर्यंतचा आजच्या दिवसातला एवढ्या सामन्यांमधला मोठा हा स्कोर असेल 54 धावा. कारण की षटकं आहेत फक्त 4 षटकांचा सामना आहे. उदय शेवटचा अखेरचा चेंडू राजा टाकतोय. पाहूया. फुलटॉस नेला. चेल अप नवी मुंबई, चलो चले जाओ. 6 मोठा पटका. या 6 धावा येत आहेत. 4 आणि 6 10 धावांसाठी 2 चेंडू. म्हणजे संघाची एकूण धावसंख्या 60. तिथे मला वाटतं कोणीतरी पब्लिक मधून एकाने कोणीतरी झेल पकडलेला आहे. त्याला काही बक्षीस नाही, त्याला एक सरबत द्या ना. नक्कीच 60 धावा. प्रभाकरजी, एक मोठा स्कोर. नक्कीच शेवटच्या 2 चेंडूवर चौकार आणि षटकार आणि त्याचबरोबर आपली वैयक्तिक धावसंख्या सुद्धा तो वाढवताना दिसतो. 28 धावसंख्येवर नाबाद राहिलेला आहे तो उदय आणि 27 धावसंख्येवर नाबाद राहिलेला आहे तो मिथुन. आणि त्याचबरोबर या दोघांनी खरोखर यथेच्छ समाचार घेतलेला आहे आणि त्या समाचार या फलंदाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारलेली आहे. आणि आता यानंतर टॉस का बॉस या मंचावर पावणे विरुद्ध बेलापूर या 2 संघातला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पावणे संघाचे कर्णधार आणि बेलापूर संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत.
टॉस का बॉस या मंचावर आता टॉस होणार आहे. वामनराव बाजरे साहेब. वामनराव बाजरे साहेब आणि कैलास सुधावे. वामनराव बाजरे साहेब हे स्वतः पुणे जिल्हा क्रिकेट संघाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभलेली आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते इथे पावणे विरुद्ध बेलापूर या दोन संघातला आपण टॉस करणार आहोत. हॅलो हो. आणि आता आपल्याला पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष वामनराव बाजरे साहेब इथे लाभलेले आहेत. त्यांच्या हस्ते इथे टॉस घेण्यात येणार आहे. दरम्यान मात्र पावणे आणि बेलापूर या दोन संघातला सामना आता होणार आहे. 40 नंतरचा तो क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. वामनराव बाजरे यांना यांच्या हस्ते आता टॉस होणार आहे. प्रथम आपण टॉस घेऊया. छापा बेलापूर संघाने टॉस जिंकलेली आहे. अभिनंदन तुमचं. प्रथम मी तुम्हाला विचारू इच्छितो की काय तुम्ही कशा पद्धतीने खेळणार, काय तुमची इच्छा आहे, कुठपर्यंत रोखणार किंवा किती धावा काढणार? आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करणार आणि 60+. नक्कीच चांगला कॉन्फिडन्स आहे तुमचा. पहिल्यांदा ते बॅटिंग घेणार आहेत आणि 60च्या वर धावा काढण्याचा मनसुबे त्यांनी सादर केलेले आहेत. दरम्यान पावणे संघाला मी विचारू इच्छितो की काय तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे? 60पर्यंत कुठपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करा तुम्ही? धावसंख्येवर अवलंबून आहे. नक्कीच धावसंख्येवर अवलंबून आहे, म्हणजे त्यांच्या गोलंदाजीवर अवलंबून असणार. बाजरे साहेब, मी तुम्हाला विचारू इच्छितो की तुमच्या पुण्यामध्ये सुद्धा स्पर्धा होतात, त्याप्रमाणे आमच्याकडे सुद्धा इथे नवी मुंबईमध्ये सुद्धा स्पर्धा होत आहेत. काय फरक आहे ह्याच्यामध्ये? कशा ग्राउंड फील्ड आणि कशा पद्धतीची ही रचना आपल्याला पाहायला मिळते, त्याच्याबद्दल 1-2 शब्द सांगायचे तुम्ही? सर्वप्रथम अतिशय सुंदर मैदान आहे. पुण्यामध्ये थोडं जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळं मैदानाचे काही समस्या असतात, पण मी आल्यानंतर इथं पाहतोय आजूबाजूला झाडी आहेत. अतिशय सुंदर असं प्रशस्त मैदान आहे आणि खेळाडू वृत्तीने आम्ही खेळताना पाहिलं, अतिशय छान पद्धतीने सिक्सर, मगाशी 4 पाहिला, सिक्सर पाहिला, अतिशय छान पद्धतीने मंडळी खेळतात. यांनी जी आता इच्छा व्यक्त केली 60पर्यंत, बरोबर ना? शुभेच्छा आहेत आमच्या. एका विवाह समारंभाच्या निमित्ताने आलो, ह्याच क्षेत्रामध्ये असल्यामुळं आनंद वाटला, येऊन बसलो, बरोबर ना? या ठिकाणी पुन्हा एकदा अतिशय सुंदर मैदान आहे. छान. सर्व आयोजकांचं मनापासून कौतुक आणि खेळाडूंना मनापासून शुभेच्छा. थँक्यू बाजरे साहेब, थँक्यू. तुमच्या शुभेच्छा. आणि खरोखरच आमचे जे खेळाडू, आता जे तुम्ही म्हटलं की त्यांचा क्रिकेट बघितला, शॉट्स बघितले, फिल्डिंग बघितली, ह्याच्यात काही लोक 50च्या वरचे, 60च्या वरचे किंबहुना खेळाडू खेळताना दिसत आहेत. अशा उन्हामध्ये जो क्रिकेटचा एक आनंद, क्रिकेटबद्दल प्रेम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. त्याच प्रेमाखातर तुम्ही इथे आलात आमच्या इथे मैदानावर. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. या आपण स्थानापन्न नवा. चला बोलूया. सुरुवात 61 धावांचा पाठलाग करेल कुक्षेत 11. सलामीवीर फलंदाज श्रीकांत आणि सूरज दादा. पाहूया श्रीकांत आणि कुक्षेत गावचे माजी नगरसेवक सूरज दादा, सलामीवीर तसेच गोलंदाज रवी तांडेल. नेहमीप्रमाणेच रवी तांडेल सलामीचा गोलंदाज. पहिला चेंडूवरती गारद, पहिलाच हादरा श्रीकांत याच्या रूपाने. आणि रवी याला पहिलाच यश मिळते त्या श्रीकांतच्या रूपात. 61 धावांचा पाठलाग करतोय कुक्षेत. रवी याचा पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, श्रीकांत याला मारायचा होता, परंतु बरोबर तिथे क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन
चेंडू बसतो आणि पहिला हादरा बसतो तो कुक्षित 11 संघाला. फलंदाज सोमनाथ, 1 डाऊन बॅट्समन, नवीन बॅटर पाहायचं आहे आपल्याला. सोमनाथ एक स्फोटक फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू सोमनाथ. पाहूया, 4 षटकं मात्र, 24 चेंडू. आता एक चेंडू विकेट, पहिलंच हादरा म्हणजे 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी 61 धावांची आवश्यकता कुक्षित 11 संघाला. सारसोल 11 पाहूया, एक मोठा स्कोर, एक मोठं लक्ष आहे, कठीण नाही आहे. बघा जसं म्हटलं मी, कठीण नाही आहे आणि तोच बाद. बॅक टू बॅक विकेट रवी याला, सोमनाथ याच्या रूपाने. नक्कीच धावसंख्या मोठी आहे पण फटका कुठेतरी छोटा पडला आणि सरळ झेल जाऊन विसवतो कोणाच्या हातात? फिल्डर गणेश. कुठलीच चूक न करता गणेश झेल पकडतो आणि असा दुसरा आदरा दुसऱ्या चेंडूवरती. पाहायचंय तिसरा चेंडू म्हणजे हॅट्रिक बॉल. हॅट्रिक घेतोय की नाही? नवीन फलंदाज मनोज पाटील. रवी एक अनुभवी गोलंदाज, त्याच अनुभवाचा फायदा मिळतोय रवी याला आणि बॅक टू बॅक विकेट काढतोय. मला वाटतं पहिला विकेट श्रीकांत चेंडू अकोटप्प्याचा मारायचा होता, वरून मारायचा होता, पॉइंटच्या प्रयत्न हुकतो आणि बाद होतो. आणि दुसऱ्या चेंडूवरती सोमनाथ बाद होतोय. आता नवीन फलंदाज मनोज पाटील. पाहूया हॅट्रिक बॉल, या चेंडूवरती हॅट्रिक घेतोय की नाही ते बघायचं आपल्याला. रवी तांडेल, शशी तांडेल, दोघे भाऊ. रिव्हर्स स्वीप आणि पायचित बाद. प्रमोद तांडेल, मला वाटतं डायरेक्ट चेंडू आदळतो पायावरती आणि अशा प्रकारे ही हॅट्रिक विकेट या स्पर्धेमधली ही पहिली हॅट्रिक म्हणता येईल रवी तांडेल याची. आणि अशा प्रकारे हा सलग तिसऱ्या चेंडूवरती तिसरा विकेट मनोजच्या रूपामध्ये. 1 2 3 यस, पायचित बाद झाले. सलग 3 चेंडू, पहिल्या षटकामध्ये सलग 3 चेंडूवरती 3 विकेट घेणारा इरफान पठाण पाकिस्तान विरुद्ध, आणि तिन्ही बोल्ड. कल्पेश कडू. त्याच प्रकारे सारसोळे 11 संघाचा हा रवी तांडेल 3 चेंडूवरती 3 गडी बाद करणारा. पाहायचंय आता चौथ्या चेंडूवरती काय? नवीन फलंदाज दीपक. नक्कीच उत्साह वाढला असेल रवी याचा, कारण की 1 नाही 2 नाही 3 विकेट हॅट्रिक. चौथा चेंडू बघायचा आहे दीपक साठी. ओहो, चांगला चेंडू. पंच वाईडचा इशारा देत आहेत. अवांतर धावेने खातं उघडतोय. 61 धावांचा पाठलाग करतोय सारसोळ कुक्षित संघ, कुक्षित 11. खातं उघडतोय अवांतर धावेने. अरे पुढचा चेंडू मारायचा होता उंचावरून, 1 धावेसाठी जातोय. मिथून क्षेत्ररक्षण करतोय, चेंडू फेकी करतोय. धाव संख्या 2. पाहूया पंचांकडून पवित्रा घेत असताना सूरज पाटील. रवी पुन्हा एकदा तयार. 3 चेंडूवरती 3 बली घेणारा तोच रवी. हा चेंडू चांगला चेंडू, आखू टप्प्याचा चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफच्या दिशेला. 1 धावेवरतीच समाधान. धाव संख्या 3 बाद 3. पाहायचं आपल्याला 18 चेंडू 58 धावा, म्हणजे षटकामध्ये 20 धावांची आवश्यकता. 19. फलंदाज सूरज पाटील, गोलंदाज मिथून. तोच मिथून ज्याच्या बॅटमधून निघाल्या 28 नॉट आउट.
उत्तुंग षटकार ज्याच्या बॅटमधून निघाले तोच मिथुन गोलंदाजी करायला आलेला आहे. बघायचं आपल्याला वैयक्तिक पहिलं तर संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन मिथुन. मिथुन तयार. सामना. ओ हो चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला मारल्या फटका. एक धाव धावून काढली. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. दुसरा चेंड फेकतोय. एकच धावावर समाधान. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 4च्या घरात. मिथुन पाहायचंय आपल्याला. मिथुन पुन्हा एकदा. मिथुन तयार. दीपक तयार. हा चेंडू उंचावर मारलेला आहे. झेल बाद होण्याची शक्यता. उदय चेंडूच्या खाली नाही. झेल सुटतोय. जज नाही केलं आणि चेंडू मात्र अडवतोय. एकच धावावर समाधान. या एका धावेने धावसंख्या धावफलकावर 5च्या घरात. 61 धावांचा पाठलाग करतोय कुक्षेत 11. आता मात्र जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. पाहायचंय 16 चेंडू 56 धावा. मिथुन सुरतसाठी. फ्लोअर फुलटॉस आदळतो पायावरती. लेग बाय. या इक्की दुक्की से कुछ होने वाला नहीं है, कारण की जिंकण्यासाठी आता मात्र 15 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती कमीत कमी 4 धावा आल्या पाहिजेत. पाहूया आता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. ओहो सहजरित्या घ्यायला गेला परंतु चेंडू निसटतो आणि जीवदान मिळतो. तो दीपक याला धावसंख्या धावफलकावर 7. आता मात्र जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 54 धावा. पुन्हा एकदा मिथुन सुरतसाठी. निर्धाव चेंडू. खालून राहिलेला चेंडू. धाव संख्या स्थगित. 13 चेंडू 54 धावा. सारसोले 11 विरुद्ध कुक्षेत 11. ओ हो ब्लो बोल्ड त्रिफलाचे. आणि अशा प्रकारे हा एक धचका बसतोय कुक्षेत 11 संघाला सूरज पाटीलच्या रूपात. धावसंख्या धावफलकावर मात्र 7. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिलं षटक धावसंख्या मात्र 3. 3 गडी बाद. दुसरं षटक 1 गडी बाद आणि 4 धावा मात्र. काय गोलंदाजी म्हणावी लागेल मिथुन आणि रवी. ओ हो उत्कृष्ट गोलंदाजी. आता शशी तांडेल. राजा. आता राजाचा नक्कीच मोठा दणका दाखवायला लागेल, कारण की जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता. शशी तांडेल. पाहूया तोंड देतील दीपक. 12 चेंडू 54 धावा. आव्हान कठीण आहे पण अशक्य नाही. क्रिकेट आहे, सांगता येत नाही, कारण की क्रिकेट एक असा गेम आहे, एक असा खेळ आहे, काहीच प्रिडिक्ट करू शकत नाही आपण. पहिला चेंडू मारायचा होता उंचावरून परंतु नाही. चेंडू खाली राहिला आणि त्रिफलाचित बाद होतोय. दीपक 1 येतोय आणि 1 जातोय. कुक्षेत 11 संघाचे खेळाडू. मला वाटतं त्याने 61 धावांची जी धावसंख्या बघितली
त्याच्यामध्ये देखील आत्मविश्वास थोडासा खचतो, कारण की मोठी धावसंख्या, 4 षटकं म्हणजे 24 चेंडू आणि 61 धावा. पाच फलंदाज मोठे तंबूमध्ये परत कुक्षेत 11 संघाचे. पाहायचंय पुढचा चेंडू फेकेल, दुसरा चेंडू फेकेल, तिसऱ्या षटकातला वैयक्तिक पहिलं षटक शशी तांडेल. पाहायचंय कोण? एकनाथ. पाहूया. हो हो, पुन्हा एकदा त्रिफलाचित एकनाथ. कुक्षेत 11. मी जसं म्हटलं की एक जातोय आणि एक येतोय, फक्त हजेरी लावून थंब. याच्या नंतरचा होणारा सामना पावणे विरुद्ध बेलापूर. बेलापूर संघाने फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि आमंत्रित केलेल्या एक क्षेत्ररक्षणासाठी पावणे संघाला. तरी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयारीत राहायचं आहे, कारण की तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू फेकले शशी याने. हा देखील आपल्या भावासारखा रवी यांचा मोठा भाऊ आहे, हे छोटू बंधू आहेत. रवी तांडेल, शशी तांडेल बंधू. मार्क वॉ, स्टीव वॉ, इरफान, युसुफ, हार्दिक, कृणाल, तसेच हे रवी आणि शशी. पाहूया हॅट्रिक बॉल नाही, राजूभाई आहे उद्या, राजू चौधरी. एक अनुभवी फलंदाज, एक अनुभवी खेळाडू समोर, त्याच्यामुळे हॅट्रिक अशक्यच. नाही घेऊ शकले हॅट्रिक, कोई बात नाही. वळूया पुन्हा पुढच्या चेंडूकडे. तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू फेकेल शशी राजासाठी. आहा, आणि बाद. आता मात्र परत एकदा यष्ट्या उखाडतायत. काय झालं? LBW. ओके, हॅट्रिक नाही पण 3 फलंदाज बाद केले शशी याने. आपल्या भावाला दाखवून दिलं की रविभाई. वैभव, आय वुड लाईक टू से यू दॅट की ज्या पद्धतीने फलंदाज एका पाठोपाठ हजेरी लावून जात आहेत, तुम्ही म्हटलं ती गोष्ट खरी आहे, पण फलंदाजांपेक्षा गोलंदाजी, सरस गोलंदाजी करतायत, त्याचं आपण त्यांना कौतुक करावं लागेल. ॲब्सोल्युटली. कारण इथे कितीही चांगला फलंदाज जरी असला तरी जी गोलंदाजी होत होती शशीची, खास करून उत्कृष्ट गोलंदाजी, एक विशिष्ट टप्पा आणि खरोखरच लाईन अँड लेंथ, सुंदर गोलंदाजी. आणि त्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र ह्यानं एका पाठोपाठ एक जाण्यास भाग पाडलेला आहे. वैभव, या पुन्हा एकदा आताचा चेंडू, स्लोअर चेंडू, 1 बाउन्स, ऑन साइड फिल्डर गणेशच्या हातात जातोय. एक धाव मात्र रोखू शकत नाहीत. या एका धावेने धावसंख्या धावपळकावर 9. आत्तापर्यंत 5 चेंडू फेकले शशी याने, 2च धावा फक्त खर्चिल्या आहेत. शेवटचा चेंडू फेकेल तिसऱ्या षटकातला शशी राजूसाठी. हा चेंडू ऑन साईडला मारलाय, स्क्वेअर लेग दिशेला चेंडू जातोय. मनोज फील्ड करतोय, तोपर्यंत एकच धावावर समाधानी राहावं लागेल ते राजू याला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर 10. 5, 6 बाद 10. अजून 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावसंख्येची आवश्यकता. प्रभाकरजी, 6 चेंडू 51 धावा. नक्कीच औपचारिकता मात्र शिल्लक असणार आहे, कारण 6 चेंडू आणि 51 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने फायर गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी होताना दिसते, आणि एका बाजूला क्षेत्ररक्षक मात्र ढेपाळताना दिसत आहेत. कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर नाही आहे त्यांच्याकडे गोलंदाजी. प्रभाकरजी, रवी तांडेल आणि शशी तांडेल दोघांनी एक षटक फेकलं, 3 धावा दिल्या आणि 3 विकेट घेतलं. क्या बात है, लवली, बहुत अच्छे, बहुत अच्छे. इसे कहते हैं, आपने जब अभी बताया था मार्क वॉ, स्टीव वॉ, उसी तरह से जब पहले खिलाड़ी जो खेलते थे, सुरेंद्र अमरनाथ, मोहिंदर अमरनाथ हमारी तरफ से
तो सुरेंद्र तो बैट्समैन थे, लेकिन मोहिंदर तो ऑलराउंडर थे। मोहिंदर बहुत अच्छी गेंदबाजी करते थे। 1983 में तो काफ़ी अच्छी गेंदबाजी की थी उन्होंने। मैन ऑफ द मैच का खिताब उन्होंने उसमें लिया था फिर से। और इस मारना चाहते थे, फ्लाइट दे के गेंद घुमा दिया था, लेग ब्रेक गेंद थी, मारना चाहते थे, बीट हो गए वहाँ पे बैट्समैन राजू चौधरी और गेंद चली गई विकेट कीपर के दास्तानों में। इसी के साथ में ये पहला डॉट बॉल फिर से तैयार है। राइट ऑफ द विकेट गेंदबाजी कर रहे और इसे फुल टॉस था, उसे घुमाने की कोशिश की थी, फायदा तो नहीं उठाया। गेंद जा रही है वहाँ पे लॉन्ग ऑफ की तरफ, क्षेत्ररक्षक है उदय फील्ड कर रहे, थ्रो कर रहे, फिर से गेंदबाज की तरफ, तब तक 1 रन मुकम्मल कर दिया। 1 रन के साथ में स्कोर इजाफा अब बहुत ही दिल्ली दूर है, यानी कि 50 रन की अभी भी गुंजाइश है। 4 गेंदे 50 रन नामुमकिन। और ये मानना चाहते थे बैट की एज पकड़ के गेंद चलेगी थर्ड मैन की दिशा में। क्षेत्ररक्षक है, डीप थर्ड मैन से आते हुए फील्ड किया, थ्रो किया विकेट कीपर के दास्तानों में। तब तक 1 रन ले चुके थे दोनों बल्लेबाज। अच्छी ग्राउंड का फ़ायदा यहाँ पे नहीं उठा पाए कुरुक्षेत्र की टीम के खिलाड़ी, क्योंकि यहाँ पे 360 ग्राउंड के अंदर जहाँ मारो वहाँ आपको रन मिलेंगे, सिर्फ उसको कनेक्ट करना था, कनेक्ट नहीं हो पा रहे थे गेंद। और ये यहाँ पे हवाई हमला, हवा में गेंदबाज खुद आगे जा रहे थे, नो मैंस लैंड में गेंद थी। वैभव आने वाले 2 किसी बॉल बाकी 2 गेंदें शेष है, क्या कहना है आपका इस 2 गेंदों के ऊपर? 2 गेंदे और 48, कुछ कहना बाकी नहीं। लगभग सारसोल 11 संघ जो कहने का था वैभव ने पहले ही कह चुके थे कि हजरी लगा के जा रहे थे, तो वही यहाँ पे देखने को मिला। और इसी के साथ में अब औपचारिकता है, आखिरी गेंद है इस मैच की। इसके बाद में एक और बड़ा मैच होने वाला है, पौने 40+ वर्सेस बेलापुर 40+। आखरी गेंद, शेवटचा चेंडू आणि शेवटचा फटका राजू चौधरी याच्या हातामधून, एका हातात 100 कॅच. व्हॉट अ कॅच इट इज, बाद. आणि अशा प्रकारे विजय संघ, हार्दिक अभिनंदन सारसोल 11. पुढील वाटचालीसाठी कुरुक्षेत्र 11 संघ तुम्हाला देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. याच्यानंतरचा सामना पावणे विरुद्ध बेलापूर संघ फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि आमंत्रित केलेला आहे क्षेत्ररक्षणासाठी. पावणे संघ बेलापूर संघ षटक 4 असतील, नोंद घ्यायची आहे. सामना फक्त आणि फक्त मात्र 4 षटकांचा राहील.